रघुवंशाचा 3रा सर्ग पाहतोय आणि त्यातल्या 39व्या श्लोकामध्ये राजा दिलीपासाठी यज्वना हे जे विशेषण वापरलेलं आहे त्याची आपण चर्चा करतोय. यज्ञाचं ध्येय धारण केलेला राजा दिलीप. तर यज्ञाचं ध्येय धारण केलेला म्हणजे कसा, यज्ञ करणारा म्हणजे कसा, यज्ञ म्हणजे काय, याच्यावरती आपण चिंतन करत होतो. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, नाही का, यज्ञामध्ये या सगळ्या गोष्टी येतात, या 4 गोष्टी येतात. त्याच्यातला आपण देवपूजा, संगती करणं, मैत्री करणं या गोष्टी पाहिल्यानंतर आता दान बघत होतो. दानम, मग दान म्हणजे काय हे आपण बघत होतो काल. दान म्हणजे देणे, नाही का. मग ते कसं दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, दानाची अंग काय काय आहेत वगैरे बऱ्याच गोष्टींवरती काल आपण त्यांचा अभ्यास केला होता, बऱ्याच गोष्टींची चर्चा केली होती. आता हे जे दान आहे, नाही का, दान म्हणजे देणे. आता हे जे दान द्यायचंय मला, तर ते दान का बरं द्यायचंय, नाही का. दान समजा नाही दिलं तर काय अडणार आहे का माझं, किंवा काही हे होणार आहे का, अशातला काही भाग आहे का. दान का बरं द्यायचंय, तर एक सुभाषितकार सांगतात की अनुकूले विधौ देयम एतः पूरयिता हरिः, प्रतिकूले विधौ देयम यतः सर्वं हरिष्यति. असं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात ते की अनुकूले विधौ देयम एतः पूरयिता हरिः, नाही का, ज्यावेळेस तुमचं नशीब तुमच्या अनुकूल आहे, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, जेवढं माणसाला आयुष्य जगण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात तेवढ्या सगळ्या तुमच्याकडे आहेत, नाही का, प्रत्येकाकडे आहेत आपल्याकडे. मग अशा वेळेस काय की नशीब आपल्याला अनुकूल आहे. मग ज्यावेळेस मला नशीब अनुकूल आहे ना, अनुकूले विधौ देयम, म्हणजे विधी, ज्यावेळेस नशीब हे अनुकूल असतंय आपल्याकडं, त्यावेळेस तर माणसाने दिलंच पाहिजे. का, एता पूरयिता हरिः, या सगळ्या गोष्टी मला देणारा कोण आहे, हरिः, नाही का. त्याने या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, त्याने दिल्याशिवाय तर मला एवढ्या गोष्टी मिळणारच नाहीयेत. या सगळ्या गोष्टी मला देणारा तो हरी आहे. हरी म्हणजेच आता इथं हरी कोणताही देव घ्या तुम्ही, ज्या देवाला तुम्ही मानत असाल, ज्या देवाला त्याची उपासना करत असो आपण, तो देव. मग कोणी ब्रह्मा असेल, कोणी विष्णू असेल, कोणी शंकर असेल, कोणी गणपती असेल, कोणी पार्वती असेल, कोणी अजून अंबा असेल, काय असेल, त्यांनी मला या गोष्टी दिलेल्या आहेत, भगवंतानी या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि म्हणून आज माझं नशीब फळफळलेलं आहे, म्हणून नशीब मला अनुकूल आहे. मग जर त्याने मला दिलेलं आहे तर मी दुसऱ्याला देऊ नये का, मग नाही का, दिलंच पाहिजे. त्याने मला दिलेलं आहे म्हणून मी दुसऱ्याला दिलं पाहिजे. कारण का, हे सगळं देणारा तो आहे, ह्याच्यावरती माझा काहीच अधिकार नाहीये. आणि ज्या गोष्टीवरती माझा काही अधिकार नाहीये ती माझ्याकडे राखून ठेवायचाही काही प्रश्न उरत नाही, बरोबर की नाही. ज्या गोष्टीवरती आपला अधिकार नाहीये ती आपल्याकडे राखून कशाला ठेवायची, काही गरज आहे का, नाही. मग ती देत राहिलं पाहिजे, दुसऱ्याला देत राहिलं पाहिजे, नाही का. अनुकूले विधौ देयम यतः सर्वम एतः सर्व पूरयिता हरिः, एतः पूरयिता हरी, असं त्यांनी म्हटले. आणि तेच नाही, कारण हे भगवंताने दिलेलं आहे ना, या सगळ्या गोष्टी. काहीही, कोणतीही गोष्ट आपण स्वतः निर्माण करण्याची ताकद आपल्यात नाहीये. जगात एकही गोष्ट निर्माण करण्याची ताकद आपल्यात नाहीये. सगळ्या गोष्टी भगवंताने निर्माण केलेल्या आहेत, आपण फक्त त्याच्यासाठी निमित्त होऊ शकतो. नवीन निर्माण करू शकत नाही आपण. आपण भगवंतानी जी सृष्टी बनवलेली आहे त्याच्यातली तत्व फक्त एकत्र करून काहीतरी प्रोडक्शन करतो, त्याला काहीतरी वेगळं रूप देतो. फक्त आपण नवीन काहीच निर्माण करत नाहीये. आहे त्याच गोष्टींचं फक्त स्वरूप बदलतोय आपण. हे सगळं भगवंताने दिलेलं आहे, नाही का. संत मंडळी सांगतात आपल्याला
अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. नाही का, अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. जर त्याने अनंत हस्ताने दिलं ना तर दोन हातांनी मी किती घेणार आहे घेऊन घेऊन. नाही का, कारण देणारा तो आहे, त्याचे अनंत हात आहेत. गीतेमध्ये अर्जुन सांगतोय तिथं भगवंताला, तुझं स्वरूप मी पाहतोय. 11व्या अध्यायात म्हणते तो, ज्यावेळेस विश्वरूप दर्शन योग आहे 11वा अध्याय, भगवंताने अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतोय तिथं, अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वाम सर्वतो नंतर रूपम वगैरे वगैरे. नाही का, काय तुझे अनंत बाहू आहेत, अनंत हात आहेत तुझे वगैरे वगैरे. हे जे सगळं वर्ण आहे, मग त्या अनंत हस्ते कमलावराने, ज्याचे अनंत हात आहेत अशा त्या कमलावराने जर तुला दिलं अनंत हातांनी, तर तू दोन हातांनी किती घेणार आहेस, घेऊच शकणार नाहीयेस. मग त्याच्यामुळे जेवढं तुझ्या दोन हातात येते तेवढं घे आणि बाकीचं इतरांना दे. नाही का, अनुकूले विधौ देयम एतः पूरयिता हरी. ह्या सगळ्याचा पूरयिता मात्र हरी आहे, त्याच्यामुळे तू देऊन टाक लोकांना. पण त्याच्याच विरुद्ध काय म्हणतायत ते, प्रतिकूले विधौ देयम यतः सर्वं हरिष्यति. आणि जरी नशीब तुझ्या प्रतिकूल असलं, अनुकूल असल्यावर तर सगळेच देतात रे, पण जरी नशीब तुझ्या प्रतिकूल असलं तरी सुद्धा तू दिलं पाहिजेस. का बरं दिलं पाहिजेस, कारण यतः सर्वं हरिष्यति, हे सगळं हरण करणारा सुद्धा कोण आहे, तोच आहे, तो भगवंतच आहे. हे सगळं हरण करणारा सुद्धा तोच आहे. म्हणून तू प्रतिकूल जरी असलं नशीब तुला तरी देत जा, आणि नशीब तुला अनुकूल जरी असलं, सगळ्या वस्तू तुझ्याकडे असल्या तरी देत जा. नाही का, नशीब प्रतिकूल असलं तरी द्यायचंय. का, कारण हे सगळं हरण करणारा कोण आहे, तो भगवंतच आहे. त्यांनीच माझ्याकडून सगळं काढून घेतलेलं आहे. त्याच्या मागेही काहीतरी कारण असणारच ना, निश्चितच. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. तो देतोय त्यावेळेस प्रतिकूल आहे, अनुकूल आहे. पण जर तो प्रतिकूल झाला तर, परंतु नेता तितुक्या कराने तेव्हा किती रक्षसी दोकरांनी. परंतु नेता तितुक्या करांनी तेव्हा किती रक्षसी दोकरांनी. पण त्यात अनंत हाताने जर तो घेऊन जायला लागला ना एकदा, काहीच उरणार नाही खाली. काही दोन हातांनी मी किती अडवून धरणार आहे, शक्यच नाहीये. त्यामुळे देत जा, असं सुभाषितकार सांगतोय. दिलं पाहिजे माणसाने, कायम या गोष्टी दिल्या पाहिजेत. म्हणून दानम, बरोबर की नाही. आता हे जे दान आहे, दान तर द्यायचंच आहे आपल्याला, पण हे दान देताना कसं दिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी त्यांनी दानाची 5 भूषणं सांगितलेली आहेत. ही 5 भूषण आहेत किंवा हे 5 दानाचे अलंकार आहेत, 5 दागिने आहेत, यांच्यामुळे खरी दानाला शोभा येते, असं ते म्हणतात. काय आहेत ही 5 भूषणं, काय आहेत की, आनंदाश्रोणी रोमांचो बहुमान प्रियम वचः तथानुमोदता पात्रे दानभूषण पंचकम, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आनंदाश्रोणी रोमांचो बहुमान प्रियम वचः तथानुमोदता पात्रे दानभूषण पंचकम. ही दानाची 5 भूषण आहेत. कोणकोणती, आनंदाश्रुणी, सगळ्यात पहिलं आनंदाश्रू. दान देताना काय पाहिजे, आनंदाश्रू आले पाहिजे. मग ते देणाऱ्याचे पण आणि घेणाऱ्याचे पण, दोघांच्याही डोळ्यांमध्ये आनंदाश्रू पाहिजेत. दुःखाश्रू नको, किंवा दानाचा अहंकार सुद्धा नको. ज्यावेळेस आनंदाश्रू येतात त्यावेळेस अहंकार नसतो कधीच, त्यामुळे आनंदाश्रू पाहिजे. आनंदाश्रू निरोमांचो, आनंदाश्रूनी रोमांचो. दुसरी गोष्ट काय पाहिजे, रोमांच पाहिजे. नाही का, रोमांचित झालं पाहिजे. संपूर्ण काया, संपूर्ण मन, बुद्धी, अहम, सगळ्या गोष्टी, चित्त जे काय असेल हे रोमांचित झालं पाहिजे त्यावेळेस मी त्याला देतोय. नाही का, रोमांच कधी येतो माणसाला, जेव्हा माणसाचं मन संपूर्णपणे त्याच्यामध्ये असतं, त्या गोष्टीमध्ये असतं.
मनामध्ये त्या गोष्टीचाच चिंतन मनन चाललेलं असतंय, तेव्हा तो रोमांच येतो. मग कसं आहे, हे दानामध्ये आनंदाश्रू सोबत रोमांच आला पाहिजे. त्याच्यासोबत काय म्हणतात ते, बहुमान प्रियम वचः. बहुमान, बहुमान म्हणजे जो घेणार आहे, जो घ्यायला आलेला आहे, त्या घ्यायला आलेल्या प्रती काय पाहिजे, आपल्याला आदर पाहिजे. बहुमान, मान दिला पाहिजे त्याला, नाही का. त्याला मान देऊन मग ती गोष्ट दिली पाहिजे. का, अरे तू आलायस म्हणून मला माझं जे काय वस्तू आहे ती दान करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तू आलाच नसतास तर, नाही का. जगामध्ये जर याचक राहिलाच नसता शिल्लक, तर दान शिल्लक राहिलंच नसतं ना. दान ही संकल्पनाच नष्ट झाली असती. त्याच्यामुळं याचकाचं तितकंच मोठं महत्व आहे, आणि म्हणून त्याला बहुमान दिला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे, त्याचा आदरात इच्छा करून मग त्याला दान दिलं पाहिजे, त्याला कमी लेखून नाही. भावपूर्ण बुद्धीने, भावपूर्ण कृतीने त्याला हे दान दिलं पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे तिथं, नाही का. बहुमान, साधा सुद्धा आदर नाही, कसा बहुमान, मोठा आदर करून मग त्याला ती गोष्ट दिली पाहिजे आपण. पुढे काय सांगतायत ते, प्रियम वचः. प्रियम वचः म्हणजे त्याला देताना मला कोणतं वचन बोलायचं आहे, किंवा जे पण काही त्याच्याशी बोलायचं आहे हे कसं बोलायचं आहे, त्याला आवडेल असं, त्याला प्रिय वाटेल असं, जेणेकरून त्याचं मन कुठेही दुखावलं जाणार नाही. आपलं नेमकं ह्याच्या उलट असतंय. आला का मागायला, काय पाहिजे तुला आता, धर, आणि एवढ्या वेळेत परत आणून दे बरं. गेल्या वेळेस तू असं असं केलं होतं, 4 दिवस झालं हे गोष्ट मिळालीच नाही मला, आता परत देऊ का नको तुला, वगैरे वगैरे आपण करून त्याला वाटेल मी उगाच घ्यायला आलो याच्याकडे, असं वाटतं. त्याचा काय वापर केला होता, तू कसं केलं होतं वगैरे, आपण 17 प्रश्न त्याला विचारून मोकळे तिथं. त्यामुळं हा थोडासा विचार आपण केला पाहिजे की मला दान करायचंय, तर दान करणारा जो घ्यायला आलेला आहे त्याच्याशी प्रिय वचनच बोललं पाहिजे. प्रियम वचः तथानुमोदता पात्रे. आणि तथानुमोदता पात्रे म्हणजे सुपात्र व्यक्तीलाच दान देण्यासाठी माणसाने पुढे गेलं पाहिजे, नाही का. उगाच कोणालाही नाही. तथानुमोदता पात्रे, पात्र व्यक्ती जो असेल त्या पात्र व्यक्तीलाच दान देण्याचं अनुमोदन केलं पाहिजे. पात्र व्यक्तीला हे काम दान दिलं पाहिजे आपण. सुपात्र दान, त्याला सुपात्र दान म्हणतात. का बरं सुपात्र दान हे का पाहिजे, नाही का. सुपात्र दानाचं काय हे आहे, पात्र, नाही का. गीतेने पण हे वारंवार गोष्ट सांगितली, ते आपण पाहू गीतेमध्ये सुद्धा. पण हे जे आहे सुपात्र दान हे का बरं, कारण ते त्याचं कारण सांगतात सुभाषितकार की सुपात्र दानात भवेद्धनाढ्यो धन प्रभावेन करोति पुण्यम, पुण्यप्रभावात सुरलोकवासी पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी, असं ते म्हणतात. सुपात्र दानाच भवेद्धनाढ्य धनप्रभावेन करोति पुण्यम, पुण्यप्रभावात सुरलोकवासी पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. किती सुंदर संकल्पना सांगितलेली की सुपात्र व्यक्तीला दान का करायचंय, कारण सुपात्र व्यक्तीला दान दिल्याने काय होतंय, माणूस पुन्हा संपन्न होतोय. जी पण गोष्ट दान देईल त्याच्याने पुन्हा माणूस संपन्न होतोय. सुपात्र दानाच्या भवेत धनाढ्य. आता धनाढ्य म्हणजे काय, त्याला धन मिळतं असा इथं अर्थ नाहीये. जे पण आपण दान देणार आहे, ज्ञानाचं दान दिलं तर आपण ज्ञानवान होणार आहे, वस्तूचं दान दिलं आपण त्या वस्तूंनी संपन्न होणार आहे, वित्ताचं दान दिलं आपण वित्ताने संपन्न होणार आहे, ज्याचं पण दान देऊ. म्हणून सुपात्र दानाच्या भवेत धनाढ्य, किती सुंदर संकल्पना आहे.
धनप्रभावेण करोति पुण्यम. आणि ते एकदा जर धन आला ना तर त्या धनाने तो काय करतो, पुन्हा पुण्य प्राप्त करतो. धनप्रभावेण करोति पुण्यम म्हणजे चांगली कामं करतो. जी पण काही वस्तू त्याला परत मिळते त्या वस्तूने तो पुन्हा तिचा उपयोग चांगल्या प्रकारे करतो, चांगली कामं तिच्यातून करतो. म्हणून सुपात्र दानाला दिलं पाहिजे. ठीक आहे. योग्य व्यक्तीला दान दिलं पाहिजे. तो व्यक्ती कसा आहे हे बघून दान दिलं पाहिजे. त्याला नेमकी त्याची आवश्यकता आहे का, याला दिल्यावरती या गोष्टीचा काही दुरुपयोग तर करणार नाही ना, किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील पात्रतेच्या त्या सगळ्या तिथं पाहिल्या पाहिजे. मग काय म्हणतात ते की पुण्यप्रभावात सुरलोकवासी, आणि त्या पुण्यप्रभावामुळे काय होऊ शकतं, त्याला स्वर्गलोक सुद्धा प्राप्त होतो. त्या पुण्यप्रभाव का एवढं पुण्य जमा केलेलं आहे. आता स्वर्ग कुठे आहे हे आपण पाहिलेलं नाहीये, पण म्हणजे त्याच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी होणार हा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. आणि मग आता ज्याला स्वर्ग प्राप्त झालेला आहे तो पुन्हा धनाढ्यच होणार आहे, पुन्हा संपन्नच होणार आहे आणि पुन्हा तो त्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकणार आहे. पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. म्हणून सुपात्र दानाला या गोष्टी दिल्या पाहिजे. सुपात्र व्यक्तीला दान दिलं पाहिजे. नाही का, हे जे 5 आहेत काय काय, आनंदाश्रू, रोमांच, घेणाऱ्या प्रति आदर, प्रियवचन आणि सुपात्र दान किंवा सुपात्र व्यक्तीला देण्याचं अनुमोदन, हे 5 दानाची भूषण आहेत. या 5 गोष्टी कायम असल्या पाहिजेत तर ते दानाला शोभा येते. आणि याच्या व्यतिरिक्त किंवा याच्या उलटच आपण म्हणूया की त्यांनी 5 दानाची दूषणं सुद्धा सांगितलेली आहेत. जशी 5 भूषणं सांगितलेली आहेत तशीच 5 दूषणं सुद्धा सांगितलेली आहेत की दानातले हे 5 दूषण आहेत, हे दोष आहेत, असं अजिबात करू नये दान देताना. तेच नेमकं याच्या उलटच त्यांनी सांगितलेलं आहे. तिथं काय म्हणतात ते अनादरो विलंबश्च वैमुख्यम निष्ठुरम वचः पश्चात्तापश्च पंचापि दानस्य दूषणानि च. या 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ही 5 दानाची दूषण आहेत. कोणकोणती आहेत? सगळ्यात पहिलं आहे अनादरो. अनादर हे दानाचं दूषण आहे. एखाद्याचा अनादर करून मग त्याला देणं. जसं आपण मगाशी म्हणलं, काय रे कशाला पाहिजे तुला, आला मागायला, केला त्याचा अपमान. आणि मग अपमान करायचा, आधी द्यायचं तर आहेच आपल्याला, पण अपमान करून देतो आपण. हे दानाचं दूषण आहे. द्यायचंच आहे ना, मग कशाला अपमान करतोय त्याचा, काही गरज नाही. दानस्य दूषणम हे एक आहे. नाही का, तिरस्कार, एखाद्याचा तिरस्कार करून त्याला ती गोष्ट देणं, हे दानाचं भूषण आहे, दूषण आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर देण्यामध्ये विलंब, देण्यामध्ये वेळ लावणं. नाही का, एखादी गोष्ट द्यायची आहे मला, पण ती गोष्ट देतानाच त्याच्यामध्ये काय करणं, खूप वेळ लावणं. तिथं त्यांनी मागितलेलं आहे मला अमुक अमुक तारखेपर्यंत दे किंवा मला दे ही गोष्ट, पण त्या समोरच्याची जोपर्यंत सहनशक्ती संपत नाहीये तिची आपण परीक्षा बघत राहतो. आणि मग ज्यावेळेस ऐन वेळ येते एकदम, आपण ज्याला 11th hour म्हणतो एकदम तसं, त्यावेळेस आपण ती गोष्ट देतो. मग का बरं, आधी आपल्याकडे पडलेलीच आहे ना, मग त्यावेळेस आपण का देत नाहीये? तेच म्हणजेच विलंबश्च, देण्यामध्ये विलंब नसावा कधी. जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर द्यावं. तो याचक जर मागायला आलेला आहे तर त्याला जितक्या लवकर देता येईल. रघुराजाने हीच गोष्ट केलेली आहे कौत्साच्या बाबतीत. कौत्स मागायला आलेला आहे तर रघुराजाने लगेच त्याला दिलेलं आहे, अजिबात विलंब केलेला नाहीये तिथं.
उद्या सकाळीच तुला देतो असं म्हणून रघुराजाने तिथं तयारी करायला घेतलेली आहे, पण त्या सकाळच्या आधीच रात्रीतच त्याला दिलेलं आहे. देण्यामध्ये कधी विलंब करू नये. विलंब हे दानाचं दूषण आहे. ठीक आहे. वैमुख्यम. वैमुख्यम वैमुख्यम म्हणजे काय? विमुखता, दानापासून विमुख होणे. तो मागायला आला तर आपल्या मागच्या दरवाजाने लगेच पळून जाणं, तोंड फिरवणं, त्या गोष्टीपासून तोंड फिरवणं. नाही, मला द्यायचंच नाहीये, द्यायचंच नाही म्हणून मी त्या गोष्टीपासून तोंड फिरवून घेतो. वैमुख्य, विमुखता, विन्मुख होतो मी दानापासून. हे पण दानाचं दूषण आहे. त्यामुळं असं करून चालणार नाहीये. त्याला आपण तोंड फिरवणं म्हणतो ना, किंवा मुंह फेरले ना हिंदीमध्ये, तसं वैमुख्यम. त्यामुळे ही गोष्ट पण नको. पुढचं काय म्हणतायत ते? निष्ठुरम वचः. निष्ठुरतेने एखाद्याशी बोलणं, नाही का? अगदी तुसड्यासारखं आपण म्हणतो की नाही, किंवा त्याच्या हृदयाला लागेल असं वचन त्याच्याशी बोलणं आणि मग त्याला ती गोष्ट देणं, हे दानाचं दूषण आहे. आणि पुढचं काय म्हणतायत ते? पश्चात्तापश्च. पश्चात्ताप, पश्चात्ताप करणं. एखादी गोष्ट दिल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चात्ताप आपल्याला होत राहणं. आपल्याला नाही का, एखादी वस्तू दिली ना, उगाच ह्याला दिलं बाई, नाही का, उगाच ह्याला दिलं आपण, ते असते दिल्यानंतर आपण विचार करतो की ह्याला का बरं दिलं असेल मी, ती याला खरं द्यायलाच नव्हतं पाहिजे. आता तो ही वस्तू तोडून आणणार, काहीतरी त्याचं काहीतरी तो गोष्ट ती करूनच येणार, याचा हा दुरुपयोग करणार, काहीतरी ही गोष्ट करणार. ते सगळं तू आधी विचार करायला पाहिजे होतास ना. पश्चात्ताप हा कधी होतो? कृतीच्या नंतर पश्चात्ताप होतो, म्हणून त्याला नावच कसं दिले? पश्चात्ताप. नंतर झालेला ताप, नंतर केलेला ताप, त्याला पश्चात्ताप म्हणतात. पण त्याच्यापेक्षा तू आधी जर विचार केला असतास तर, एकदा दिली ना गोष्ट, दिल्यानंतर विचार करू नये. मग द्यायच्या आधी विचार करावा जो काय करायचा आहे तो. दिल्यानंतर त्याच्या बाबतीत निश्चिंत व्हावं. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू देतो ना, ती वस्तू देतानाच ठरवावं की या वस्तूवरती मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि मगच ती दिलेली. तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय? आता त्या वस्तूवरचा माझा अधिकार संपला. आता तिच्याबद्दल मला पुन्हा विचार करायचा नाहीये, त्या वस्तूबद्दल पुन्हा विचार करायचा नाहीये. याला पश्चात्ताप करणं म्हणतात. म्हणजे तिचा जर विचार करत राहिलो तर तो पश्चात्ताप झाला. त्यामुळे तो पश्चात्ताप करायचा नाही आपल्याला. तर ही 5 जी आहेत, काय काय? तिरस्कार करणं, देण्यामध्ये विलंब करणं, नाही का, तोंड फिरवणं किंवा निष्ठुर वचन बोलणं, आणि नंतर पश्चात्ताप करणं. ही 5 दानाची दूषणं आहेत. त्याच्यामुळे दान देताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. बरोबर की नाही? आता हे दान देताना जर या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तर काय होतं? कधी कधी ते आपण दिलेलं दान नष्ट सुद्धा होऊन जातं. म्हणजे त्याचं काहीच एक पुण्यही उरत नाही शिल्लक, आणि ती वस्तू उरत नाही, काहीच त्याचा उपयोगच काही होत नाही, असंही शास्त्रकार सांगतात. का? कारण यद्दत्वा तप्यते पश्चात अपात्रेभ्यस्तथा च यत् अश्रद्धया च यद्दानम दाननाशस्त्रयस्वमी, असं त्यांनी सांगितलेलं आहे की यद्दत्वा तप्यते पश्चात अपात्रेभ्यस्तथा च यत् अश्रद्धया च यद्दानम दाननाशस्त्रयस्वमी, असं ते म्हणतात की काय? यद्दत्वा तप्यते पश्चात, यद्दत्वा तप्यते पश्चात, म्हणजे जी गोष्ट दिल्यानंतर
पश्चाताप करतोय, नंतर ताप करतोय, ती गोष्ट दिल्यानंतर ताप करणे. त्यानंतर काय म्हणतात, अपात्रेभ्य तथाचयत, तीच गोष्ट अपात्राला देणं किंवा कुपात्राला देणं. कारण एखादी गोष्ट कुपात्राला देणं, जसं आपण मगाशी सुपात्र दान केल्यानंतर काय होतंय नाही का, सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्य, हे जे सगळं आपण पाहिलं होतं. सुपात्र व्यक्तीला दान दिलं तर ह्या सगळ्यात छान गोष्टी होतात. पण तेच कुपात्राला दान दिलं तर काय होतंय नाही का, इथं ते सांगितले अपात्र असेल किंवा कुपात्र ज्याला आपण म्हणूया, अशाला दान दिलं तर काय होतंय, कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रो दारिद्र्य दोषेण करोति पुण्यम पाप प्रभावात नरकम प्रयाती पुनर्दरिद्र पुनरेव पापी, असं शास्त्रकार सांगतात आपल्याला. कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रो दारिद्र्य दोषेण करोति पापम पाप प्रभावात नरकम प्रयाती पुनर्दरिद्र पुनरेव पापी. कुपात्र जर दान दिलं, कुपात्र व्यक्तीला जर दान दिलं, जो व्यक्ती त्याच्या पात्रच नाहीये, आणि अशा व्यक्तीला दान दिलं तर काय होतंय, कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रो, तो दरिद्रच होणार आहे. जो देणारा असणार आहे ना, तो देणारा नक्कीच दरिद्री होणार. का, त्याने कुपात्र दान दिलेले, तो त्याच्या योग्य नाही अशा अयोग्य व्यक्तीला त्यांनी दान दिलेले. आणि एकदा दरिद्री झाला माणूस की मग काय होतं, दारिद्र्य दोषेण करोति पापम, त्या दारिद्र्याच्या दोषामुळे मग पाप करायला लागतो नाही का. मग गरिबी येते, मग चोऱ्या मारा करायला लागतो किंवा इतर जे पण काही, प्रत्येक गोष्टीतलं दारिद्र्य बरं का, फक्त वित्ताचं दारिद्र्य नाही म्हणते. विद्येचं दारिद्र्य असेल, ज्ञानाचं दारिद्र्य असेल, भक्तीचं दारिद्र्य असेल, प्रेमाचं दारिद्र्य असेल, प्रत्येक गोष्टीचं मग त्याचं दारिद्र्य आलं की माणूस पाप करायला लागतो. दारिद्र्य दोषेण करोति पापम. आता हे पाप केल्यानंतर काय होतंय, पाप प्रभावात नरकम प्रयाती, त्या पापाच्या प्रभावामुळे मग आता हा नरकातच जाणार आहे. पाप प्रभावात नरकम प्रयाती, आणि एकदा नरकात गेला की मग काय, पुनर्दरिद्र पुनरेव पापी, मग तो पुन्हा दरिद्री होणार, पुन्हा पापी होणार. हे सर्कल कायम चालूच राहणार आहे. जसं तिकडं आपण पाहिलं होतं की सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्यो धन प्रभावेण करोति पुण्यम पुण्य प्रभावात सुरलोकवासी पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. आणि नेमकं त्याच्या उलट इथं गत आहे की कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रो दारिद्र्य दोषेण करोति पापम पाप प्रभावात नरकम प्रयाती पुनर्दरिद्रो पुनरेव पापी. अगदी दोन्ही एकमेकांच्या उलट आहेत नाही का. त्याच्यामुळं हे सुभाषितकार इथं सांगतायत, काय सांगतायत की जर द्यायचंच आहे मला तर काय की यद्दत्वा तप्यते पश्चात अपात्रेभ्यस्तथा च यत्, म्हणजे दिल्यानंतर पश्चाताप होणं, अपात्र व्यक्तीला दान देणं, आणि अश्रद्धयाच यद्दानम, आणि ज्या दानामध्ये अजिबात श्रद्धाच उरलेली नाहीये किंवा तामसिक श्रद्धेने दिलेला आहे किंवा राजसिक श्रद्धेने जर दान देत असू मी, गीतेने यांचे सगळ्यांचे प्रकार सांगितलेले श्रद्धेचे सुद्धा, सात्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा. मग त्या इतर दोन श्रद्धांनी जर मी दान देत असेल सात्विक व्यतिरिक्त तरी सुद्धा, किंवा श्रद्धा विरहित, ज्या दानामध्ये श्रद्धाच नाही उरलेली असं जर दान दिलं, अश्रद्धयाचे यद्दानम दाननाशत्रयस्वमी, या तीनही गोष्टींमुळे काय होतंय, कायम दानाचा नाशच होणार आहे, ते दान नष्ट पावणार आहे, अशी गोष्ट ते सांगतायत. त्यामुळे दान देताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, तर त्या दानाला काही अर्थ आहे नाही. आणि इतकं सुंदर ते म्हणतात की या जगामध्ये दान जर देणारा आणि घेणारा असेल तरच दानाचं महत्व आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की द्वाविमौ पुरुषौ लोके
न भूतौ न भविष्यतः प्रार्थितं यश्च कुरुते यश्च नाथयते परम. नाही का की द्वाविमौ पुरुषौ लोके न भूतौ न भविष्यतः. दोन प्रकारचे लोक या पृथ्वीवरती नाही झालेले आहेत आणि नाही होतील पण. आता हे जरा अतिशयोक्ती झाली, समजा असे लोक होऊन गेलेले आहेत, पण इथं सुभाषितकार सांगताना थोडस अतिशयोक्तीने सांगतोय की या जगात असे लोक होणेच शक्य नाहीये किंवा असे लोक झालेले सुद्धा नाहीयेत. दोन प्रकारचे कोणकोणते आहेत ते तो म्हणताय की प्रार्थितम यश्च कुरुते. नाही का जे लोक प्रार्थना करत आहेत, जे लोक याचना करत आहेत, जे लोक मागायला आलेले आहेत, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणारा. नाही का जो पण माझ्या दरवाज्यावरती मागायला आला असेल, मग ते ज्ञान मागायला आले असेल, विद्या वित्त अन्न जे पण काय असेल, या सगळ्या गोष्टी जो माझ्याकडे मागायला आला असेल त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करणारा हा एक व्यक्ती. आणि दुसरं ते काय म्हणतात, प्रार्थितम यश्च कुरुते यश्च नार्थयते परम. आणि जो दुसऱ्याकडे कधीच मागत नाही. नाही का जो दुसऱ्याकडे कधीच मागत नाही, ज्याने अयाचक व्रत घेतलेला आहे, याचना करणारच नाही मी, असा व्यक्ती. काहीही झालं तरी मी दुसऱ्याकडे याचना करणार नाही, त्याला अयाचक व्रत म्हणतात. माझ्यावरती किती संकट येऊ तरी सुद्धा मी ते व्रत उचललेलं आहे ना, मग बस त्याच्यासाठी मला जी गोष्ट करावी लागेल ती करेल मी, पण दुसऱ्याकडे मागणार नाही. याला अयाचक व्रत म्हणतात. तर मग ते म्हणतात की या जगामध्ये असे दोन लोक, ही दोन माणसं जी आहेत ती होणंच कठीण आहे. कोणकोणती? जो आलेल्याची प्रत्येक याचना पूर्ण करतोय, प्रत्येक मागणी पूर्ण करतोय, आणि त्याच वेळेस दुसरा काय करतोय की कधीच मागत नाहीये, दुसऱ्याकडे कधीच मागत नाहीये. असं या दानाच्या दोन्ही बाजू की माणसाने काय करायचंय, प्रत्येकाने दुसऱ्याला देत राहिलं पाहिजे, पण त्याच वेळेस प्रत्येकाने हा पण विचार करायचा की मी दुसऱ्याकडे मागितलं नाही पाहिजे. मग बघा या जगात किती आनंदी आनंद पसरतोय. नाही का सगळं जग किती उल्हासित होते. पण या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. पण आपलं नेमकं उलट असतं. ज्यांच्याकडे असतं ना त्यांना कोणाला द्यावं ही गोष्ट कळत नाही. म्हणजे ते सांगतात शास्त्रकार आपले की लब्धानाम अपि वित्तानाम बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चा प्रतिपादनम. असं ते म्हणतात की लब्धानाम अपि वित्तानाम बोद्धव्यौ द्वावतिक्रम अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चा प्रतिपादनम. लब्धानामपि वित्तानाम बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ. की या जगामध्ये जे वित्तवान आहेत त्या वित्तवानांकडून दोन प्रकारे धनाचा दुरुपयोग होतो. वित्तवानांकडून दोन प्रकारे धनाचा दुरुपयोग होतो. आता दोन प्रकारे दुरुपयोग होतो म्हणजे कसा होतो, काय त्याच्या मागचं कारण काय आहे की तो दोन प्रकारे दुरुपयोग होतोय त्यांच्याकडून? त्याचं कारण हे म्हणजे आता इथं फक्त वित्तवानांकडूनच होतो अशातला भाग नाही. ज्याच्याकडे पण देण्यायोग्य गोष्ट असेल त्या प्रत्येकाकडून, प्रत्येक गोष्ट दान, हे इथं आपण जे दान बघतो हे फक्त वित्ताचं दान नाही, ही गोष्ट कायम लक्षात घ्या. कोणत्याही वस्तूचं दान असेल, प्रेम असेल, विद्या असेल, वित्त असेल, संपत्ती असेल, ज्ञान असेल, काहीही असेल, त्या प्रत्येक गोष्टीचं दान. मग हे दान देताना की काय करतायत, ज्यांच्याकडे आहे ते त्याचा दोन प्रकारे दुरुपयोग करतायत देताना. कशा प्रकारे? तर अपात्रे प्रतिपत्तिश्च. हे धनाढ्य लोक किंवा जे पण दान देतात हे काय करतात, अपात्र व्यक्तीला देतात किंवा कुपात्र व्यक्तीला देतात. जो त्या दानासाठी पात्र नाहीच आहे
त्याला ते लोक देतात. आणि दुसरी गोष्ट काय करतात की पात्रेच्या प्रतिपादनम, पात्रेच्या प्रतिपादनम, जो पात्र व्यक्ती आहे त्याला मात्र अजिबात देत नाहीत. आज बघा समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट दिसते आपल्याला. आता मी हे काय या प्रत्येक शास्त्रकारांनी जे जे काही वर्णन केलेलं आहे त्याचं आधुनिक जगातलं प्रत्येक वेळेस उदाहरण सांगत नाही, कारण तसं जर करायला गेलं तर ते खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. आपण सगळे समजदार आहोत, आपण ते कोरिलेट करू शकता या प्रत्येक गोष्टीला समाजाशी. असे प्रत्येक उदाहरण आहेत त्याच्या मागे, पण ती उदाहरणं जर सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल. जसं इथं आपण बघतोय या श्लोकामध्ये की अपात्र व्यक्तीलाच देतात आणि सुपात्राला देतच नाहीत कधी. कोणत्याही गोष्टी बघा समाजामध्ये ज्या स्कॉलरशिप्स असतात नाही का, काही सरकारी योजनांमधून लाभ असतो, जो गरीब आहे त्याला मात्र एकही रुपया मिळत नाहीये, आणि जो श्रीमंत आहे त्याला अजून लाखोचं लोन मिळतंय, सगळ्या गोष्टी त्याला मिळत आहेत. तो लोन कधी चुकवत नाही, त्याचं लोन परत माफ होतंय, तो मोठा होत जातो. श्रीमंत हा अधिक श्रीमंत होतोय आणि दुर्बळ म्हणा किंवा दरिद्री म्हणा हा अजून दरिद्री होतोय तिथं. हा विचार आपण केला पाहिजे याच्या मागचा. असं हे प्रत्येक सुभाषिताला म्हणा किंवा प्रत्येक या शास्त्रकारांच्या वाक्याला आधुनिक समाजाच्या उदाहरणांमध्ये शोधून बघा की हे लोक जे सांगतायत ते खरं आहे का, आणि यांनी हे जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ना ह्या कोणत्याही काळामध्ये लागू पडणार आहेत. त्रिकालाबाधित त्याला आपण म्हणूया, हे सगळे त्रिकालाबाधित गोष्टी आहेत. कोणताही काळ, कोणताही व्यक्ती, कोणताही स्थळ किंवा देश आपण ज्याला म्हणूया, कोणतीही परिस्थिती, प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट लागू पडणारी. असं नाही की 5000 वर्षापूर्वी या गोष्टी लागू पडत होत्या आणि आता उद्या अजून 1000 वर्षांनी या गोष्टी लागू पडणार नाहीयेत. कायम या गोष्टी लागू पडणार आहेत. त्याच्यासाठी आपण थोडा विचार केला पाहिजे नाही का. म्हणून हे दान कसं झालं पाहिजे, आणि दान देणं इतकं आवश्यक आहे, दिलंच पाहिजे. कारण जर मी स्वतः जगत असेल, म्हणजे हत्तीचं जर उदाहरण पाहिलं ना आपण, हत्ती काय करतो हत्ती पाणी प्यायला गेला ना साधा, तरी सगळ्यात पहिले तो सोंडेत पाणी उचलतो आणि त्या सोंडेने आजूबाजूला एक असे 2-4 फवारे मारतो पाण्याचे सगळीकडं. बघा हत्तीला कधी पाणी पिताना, आता आपण रिअल हत्ती कुठं बघायचे पाणी पिताना, टीव्हीवरती बघा, युट्यूबला बघा, कुठेतरी बघा, पण तो हत्ती काय करतो, पहिल्यांदा ते पाण्याचा फवारा मारतो सगळीकडं. का? त्याचं कारण हे की त्याला वाटत असतं की मी इतका बलशाली आहे, मी इतका संपन्न आहे, मी इतका ताकदवान आहे, माझ्याकडे तेवढी शक्ती आहे की मी उठून त्या तळ्यापर्यंत जाऊ शकतोय, त्या सरोवरापर्यंत जाऊ शकतोय, त्या पाण्याच्या साठ्यापर्यंत मी जाऊ शकतोय, जलाशयापर्यंत जाऊ शकतोय. पण या आजूबाजूच्या वातावरणामध्ये इतके असे छोटे छोटे जीव असतील, जीवजंतू असतील की ज्यांच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये की ते या जलाशयापर्यंत येऊ शकतील आणि जे आपली तहान भागवू शकतील. अशा अनेक छोटे छोटे जीवजंतू असतील आजूबाजूला. त्यांना माहिती नसेल इथं तळ आहे, नाहीये, पाणी कुठं मिळतंय काय, किंवा ते काय संकटात पडलेले असतील. तर मग या सगळ्यांना देणं हे माझं काम आहे ना. आणि म्हणून हत्ती पहिल्यांदा ते पाणी बघा सगळीकडे असं भिरकावतो. त्याचं कारण हे की जसं मी पितोय ना, तर मी प्यायच्या आधी मी इतर हजारो लोकांना ते पाणी पाजेल, हजारो लोकांना त्याचा आस्वाद देईल आणि मग मी ती गोष्ट घेईन. त्याच्यामध्ये आनंद आहे नाही का. म्हणून आपले शास्त्रकार म्हणतात की यस्मिन जीवती जीवंती बहवः सतु जीवती काकोपी किन्न कुरुते चंचवा सोदर पूरणम. असं ते सांगतायत. यस्मिन जीवती जीवंती बहवः सतु जीवती काकोपी किन्न कुरुते चंचवा सोदर पूरणम. त्यारे ज्याच्या जगण्याने हजारो लोक जगतायत नाही का, मग ज्ञानाने असेल, वित्ताने असेल, कशाने असेल, पण ज्याच्या जगण्याने हजारो लोक जगतायत, यस्मिन जीवती जीवंती बहवः सतु जीवती, तो खऱ्या अर्थानं जगलेला आहे असं म्हणता येईल.
नाही का, ज्याच्या जगण्याने इतर लोक जगतायत. यस्मिन जीवती जीवंती भावस्तु जीवती. मग तो खऱ्या अर्थानं जगलेला आहे, तो खऱ्या अर्थानं खूप मोठं जीवन जगलेलं आहे असं म्हणता येईल. कारण का, त्याच्यासाठी लगेच ते उदाहरण देत आहेत खाली. काकोपी किन्न कुरुते चंचवा सोदर पूर्णम. अरे नाहीतर काय, मग कावळा काय आपल्या चोचीने आपलं पोट भरत नाहीये का? प्रत्येक कावळा हा आपल्या चोचीने आपलं पोट भरणारच आहे. प्रत्येक जण, मग समाजामध्ये प्रत्येकच जण आपलं आपलं पोट भरणारच आहे. जो तो स्वतः ज्ञानी होणारच आहे, जो तो स्वतःवरती प्रेम करणारच आहे, जो तो स्वतः धन कमावणारच आहे, जो तो स्वतः विद्या कमावणारच आहे, ज्या पण काही गोष्टी असतील. पण त्याने जी गोष्ट कमावलेली आहे तिच्यावरती जर इतर लोकांना तो जगवत नसेल आणि फक्त स्वतःच पोट भरत असेल तर कावळ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? कावळा पण हीच गोष्ट करतो ना. चंचवा सोदर पूर्णम, आपल्या चोचीने सोदर स्वतःच उदर भरत असतो की सोदर पूर्णम. कावळा पण मात्र नेहमी स्वतःच्या चोचीने स्वतःच पोट भरत असतो. त्यामुळे यस्मिन जीवती जीवंती भावस्तु जीवती. काकोपी किन्न कुरुते चंचवा सोदर पूर्णम. ज्याच्या जगण्याने हजारो लोक जगतील, इतर लोक जगतील, त्याला खऱ्या अर्थानं जीवन म्हणतात. नाहीतर कावळा काय आपल्या चोचीने पोट भरत नाहीये का, असं ते सुभाषितकार सांगतायत आपल्याला. मग ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना. म्हणून मला दान दिलं पाहिजे, म्हणून मला एखादी गोष्ट दिली पाहिजे. दान देणं म्हणजेच काय, जे पण माझ्याकडे असेल, जी पण गोष्ट मला माहित असेल, जी पण मला येत असेल, त्या सगळ्या गोष्टी, मग ते ज्ञानदान असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींचं दान असेल, ते आपण बघूया नंतर. श्रेष्ठ दान काय, कशाला म्हणतात, कसं आहे, त्याच्याकडे जाऊया पुढं. पण त्याच्यासाठी मी दिलं पाहिजे ना. आणि जर मी नाही दिलं तर ते आपण काल पाहिलं होतं की दानम भोगो नाशस्तिस्र गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. की दान, भोग आणि नाश, एकतर दिलं नाही, एकतर उपभोग घेतला नाही. आता उपभोग घ्यायचा म्हणजे किती ना. समजा माझ्याकडे 10 आंबे आहेत, 10च्या 10 आंबे मी आता एकटा खाऊ शकणार आहे का? आणि नाही खाल्ले तर ते उद्या खराब होणार आहेत. मग खराब व्हायला लागलेत म्हणून दुसऱ्याला देण्यापेक्षा आधीच दे ना आनंदाने. आणि जर तू दिलं नाहीस आणि स्वतः तेवढा उपभोग घेऊ शकला नाहीस तर त्याचा नाशच होणार आहे. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, तर आपलं जीवन सफल आहे. त्यामध्ये खरं जीवनाचं साफल्य आहे, सफलता आहे, नाही का. जीवनाची सफलता कशात आहे तर एक सुंदर सुभाषितकार सांगतात आपल्याला, शास्त्रकार, की वाणी सरस्वती यस्य भार्या पुत्रवती सती लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीवितम. खूप सुंदर. की वाणी सरस्वती यस्य भार्या पुत्रवती सती लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीवितम. की ज्याची वाणी रसवती असेल, नाही का, की ज्याच्या वाणीमध्ये सरस्वती वास करत असेल, ज्याची वाणी इतकी रसाळ, मधुर, गोड, ऐकत राहावीशी अशी असेल, आणि जिच्यातून कायम भगवत विचारच बाहेर पडतात अशी ज्याची वाणी असेल, वाणी सरस्वती यस्य भार्या पुत्रवती सती, नाही का, वाणी सरस्वती यस्य सफलम तस्य जीवितम, तस्य जीवितम सफलम असं ते म्हणतात. ज्याची वाणी ही सरस्वती आहे, ज्याच्या वाणीमध्ये सरस्वती आहे, त्याचं जीवन सफल आहे. दुसरं काय म्हणतात ते, वाणी सरस्वती यस्य भार्या पुत्रवती सती, ज्याची भार्या, ज्याची पत्नी ही पुत्रवती आहे, ज्याच्या पत्नीला मुलगा आहे, बाळ झालेला आहे, निपुत्रिक नाहीये ज्याची पत्नी, त्याचं जीवन सफल झालेलं आहे. भार्या पुत्रवती सती, ज्याच्या पत्नीला मूलबाळ झालेलं आहे, ती खऱ्या अर्थानं काय आहे, त्याचं जीवन सफल झालेलं आहे असं ते म्हणतात. पुढे म्हणतात लक्ष्मी दानवती यस्य. आणि ही महत्वाची गोष्ट आहे
की ज्याची लक्ष्मी ही दानवती आहे, ज्याची लक्ष्मी दानवती आहे, कायम ज्याच्या लक्ष्मीला फक्त आणि फक्त दानाचीच सवय, अशी ज्याची लक्ष्मी असेल, मग ती लक्ष्मी कशी असेल? ज्ञानलक्ष्मी, वित्तलक्ष्मी, नाही का, कोणती गुणलक्ष्मी असेल, कीर्तिलक्ष्मी असेल, कोणत्याही प्रकारची लक्ष्मी असेल, ही कायम जर दानवती असेल, लक्ष्मी ही कायम देणारी असेल, तिला फक्त द्यायची सवय लागलेली असेल, तर त्याचं जीवन काय झालेलं आहे? सफलम तस्य जीवितम, त्याचं जीवन सफल झालेलं आहे, फळयुक्त झालेलं आहे, त्याच्या जीवन हे फुललेलं आहे, फळलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणून दान दिलं पाहिजे. खूप म्हणजे शास्त्रकारांनी इतके दानाची महिमा सांगितलेली ना, वारंवार दान कसं दिलं पाहिजे, नुसतीच महिमा सांगितली ना, कसं दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, कोणी दिलं पाहिजे, कधी नाही दिलं पाहिजे, कसं नाही दिलं पाहिजे, इत्यादी सगळ्या गोष्टींचं खूप असं डीपली वर्णन आपल्याकडे केलेलं आहे. डीपली या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत शास्त्रकारांनी. पण आपल्याला आपलं सोडून दुसऱ्यांचंच पाहायचं जी सवय लागलेली आहे, नाही का, स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी गोष्ट आहे आपली, हीच आपण कायम करत राहतो. कधीच माझ्या वाङ्मयामध्ये काय दिलेलं आहे, माझ्या पूर्वजांनी काय सांगितलेलं आहे, माझ्या संस्कृतीने मला कोणता वारसा दिलेला आहे, सांस्कृतिक वारसा आहे हा सगळा, नाही का. आपल्याला जी वडवडिलांनी एक झोपडी दिलेली असते, ती झोपडी आपण अख्ख्या आयुष्यभर सांभाळत बसतो. पण हा एवढा मोठा जो वारसा दिलेला आहे, त्याला कोण सांभाळणार, त्याला कोण पुढे नेणार? हा विचार आपण केला पाहिजे ना कधीतरी. पण हा विचार आपण करत नाही कधी. थोडासा ह्या गोष्टींमागचा विचार केला पाहिजे की मला नेमकं जीवनात काय करायचंय, माझ्या जीवनामध्ये नेमकं कशाला प्राधान्य द्यायचंय, हा विचार आपण केल्यावर मग आपल्याला कळेल की हो, हा यज्ञ माझ्या जीवनामध्ये आला पाहिजे. तर त्या यज्ञासाठी मला काय करता येईल आणि हे शास्त्रकारांनी कसं सांगितलेलं आहे, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. तर कुठेतरी माझं जीवन हे योग्य मार्गावरती पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मी, माझ्या जीवनाला योग्य गती देण्याचा मी प्रयत्न करतोय, असं आपल्यालाच कळायला लागतं मग. पण त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. असं आहे. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. दान ही साधी सुधी गोष्ट नाहीये. आपण दान हा शब्द समाजामध्ये इतका कॅज्युअली वापरला जातो ना, की त्या शब्दाचं महत्वच एकदम नष्ट होत चाललेलं आहे. काहीही एखाद्याला एखाद्या टायमाचं जेवण नेऊन दिलं का झालं, हा खूप दानशूर झाला, त्याला दान म्हणतात का, किंवा ह्याला दानशूरत्व म्हणता येईल का? थोडासा या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. इतिहासाने दान म्हणजे कशाला म्हटलेलं आहे. आज एखाद्या ठिकाणी अन्नछत्र उघडतो आणि झाला, मग मी खूप मोठा दानी. नाही, मग घरात 10 लोकांना बोलवलं पाहिजे हो जेवायला, मग ते खरं दान आहे. कशासाठी बोलवतो तू, हा विचार आहे की नाही त्याच्या मागे. हेतू काय आहे तुझा बोलावण्यामागे, हेतू काय? मग उद्या पेपरमध्ये माझी ऍड आली पाहिजे की अमक्याने एवढ्या एवढ्या लोकांना दान दिलं, मग लगेच एक फोटो काढा, 4 गोष्टी दिल्या असतील तर त्याच्या 40 करून सांगा. म्हणजे आज आपला समाज कुठं चाललेला आहे आणि त्या समाजाचेच आपण सुद्धा अंग आहेत, त्या समाजाचेच आपण सुद्धा भाग आहेत. आपण सुद्धा त्याच कर्मांमध्ये लिप्त व्हायचंय की त्यांच्यापासून अलिप्त होऊन इतरांनाही अलिप्त करायचंय, हा विचार या बुद्धिमान वर्गाने केला पाहिजे. मला जर देवाने तेवढी बुद्धी दिली असेल तर मी या कामासाठी ती बुद्धी वापरेल. माझ्या खिशात 4 पैसे कसे येतील याच्यासाठी तर रोज बुद्धी वापरतच मी आजपर्यंत वापरतच आलोय.
पण आज याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करेल की नाही, तर कुठंतरी त्या बुद्धीला एक सुगंध प्राप्त होईल, तर भगवंताला ती बुद्धी आकर्षित करेल. साधू संतांनी, महापुरुषांनी, सज्जनांनी, ऋषीमुनींनी ही गोष्ट केलेली. त्यांनी या सगळ्या बाबींचा खोलवर विचार केलेला आहे. आणि नुसता विचार करून ते गेलेले नाही, त्यांनी तो विचार आपल्यासाठी लिहून ठेवलाय. त्या काळात ही लिहिण्याची साधनं असतील नसतील, काय कशा गोष्टी असतील माहित नाहीयेत. आज आपल्याकडे सगळ्या वस्तू आलेल्या आहेत, साधनांनी संपन्न आहे आपण, नाही का. आज इथपर्यंत आले, आपण बोलायला लागलो तरी ते आपोआप टाईप होतंय, सगळं लिहिलं जातं. इथपर्यंत आपण प्रगती केली, पण तरी आपण अशा काही गोष्टी लिहून ठेवत नाहीत की ज्या पुढच्या पिढीला उपयोगी पडतील. पण त्यांनी त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत की हा, पुढच्या पिढीकडे तुम्ही या गोष्टी घेऊन जा. पण नाही, आम्ही पुढच्या पिढीकडे फक्त बंगले, गाड्या, घोड्या आणि पैसा अडता ह्याच गोष्टी घेऊन चाललेलो आहे. जमिनी नाही का, 1 एकराची 4 एकर करून दिली मी त्याला. अरे पण ती गोष्ट आवश्यक आहे का? ती अनावश्यक आहे असं म्हणत नाही, पण फक्त तेवढंच एक जीवनाचं अंतिम ध्येय आहे का? त्याच्यातच जीवनाची कृतकृत्यता मला मानायची आहे का? का त्याच्या पलीकडेही काही मला विचार करायला शिकायचंय? 4 एकर असली काय आणि 400 एकर असली काय, खाणार 4च भाकरी आहे ना तू. का 400 एकर आहे म्हणून 400 भाकरी खाणार आहे तो एका वेळेस, असं नाहीये. मग त्याची त्याच्या जीवनाला जास्त आवश्यकता नाहीये, पण या वारशाची मात्र त्याला खूप आवश्यकता आहे. आणि तो वारसा मी पुढे घेऊन जाणं, भारतीय संस्कृतीने जो मला वारसा दिलेला आहे तो वारसा पुढे घेऊन जाणं, हे माझं काम आहे ना. आणि ते काम जर मी करत नसेल, त्याच्यासाठी जर मी बुद्धी वापरत नसेल, त्या गोष्टीकडे माझं मन वळत नसेल, त्या गोष्टीचं चिंतन माझं चित्त जर करत नसेल, तर वृथागतं तस्य नरस्य जीवनम. त्या प्रत्येक व्यक्तीचं, त्या प्रत्येक माणसाचं जीवन हे व्यर्थ गेलेलं आहे, मग असं समजावं लागेल. काही त्याच्या जीवनाला काही उपयोगच नाहीये, मग असंच म्हणावं लागेल. त्या लोकांनी कोणत्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या असतील, इतकी परकीय आक्रमण झालेली असतील, पण त्या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा या संस्कृतीच्या वारशाला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्या आपल्यावरती किती ऋण असतील. उगाचच नाही जे आपण पंचऋण आहेत, त्या पंचऋणांमध्ये ऋषी ऋण आहेत, हे उगाचच नाही. त्या ऋषींनी इतके कष्ट घेतलेले आणि म्हणून त्यांचे ऋण आहेत आपल्यावरती. मग त्या ऋणांची परतफेड करण्याची ताकद आपल्यात आहे का? नाहीये. परतफेड करण्याची ताकद तर नाहीच आहे, पण त्याच्यासाठी प्रयत्न तर आपण करू शकतो. खारीचा वाटा उचलू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्यांना जे काम उभं करायचं होतं त्या कामासाठी आम्ही सुद्धा एक सहाय्यक बनू, आम्ही सुद्धा एक साधन बनू, एक खारीचा वाटा आम्ही सुद्धा उचलू आणि ही संस्कृती पुढे नेण्याचं काम करू. हा विचार तिथं झाला पाहिजे. ज्या दिवशी हा विचार आपल्या मनामध्ये स्थिर होईल, ज्या दिवशी या विचारामध्ये आपण स्थिर होऊ, त्या दिवशी आपल्याला कळेल भगवंताचं प्रेम काय आहे, ऋषींचा दृष्टिकोन काय होता, किंवा इतर ज्या पण सगळ्या गोष्टी असतील. पण हा विचार त्याच्या मागे झाला पाहिजे. दान हा विषय खूप मोठा आहे. तसा पाहिला खूप मोठा विषय हा. इतके त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत दानामागचे. इतका त्या दान या शब्दामध्ये अर्थ लपलेला आहे. इतक्या अनेक गोष्टी या दान शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत.
त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दानम की आता हे या दानाविषयी तर वेदांनी म्हणा, उपनिषदांनी म्हणा, रामायण महाभारत असेल, नीतिशास्त्रांनी असेल किंवा गीतेने असेल, प्रत्येकाने या दानाविषयी सांगितलेलं आहे. इतकं त्या दानाला महत्व दिलेलं. म्हणजे ज्यावेळेस हे वाचताना तर असं वाटतं बऱ्याचदा गीता वाचताना, अरे अर्जुन तर आता इथं लढायला उभा आहे नाही का, त्याने लढण्यासाठी नकार दिला होता आणि म्हणून भगवंतांनी त्याला लढण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही गीता सांगितली. आता ती गीता सांगत असताना त्याच्यात हे दान बिन कशाला सांगितलं पाहिजे? पण या सगळ्या गोष्टींवरती भगवंतांनी तिथं डिटेल विचार केलेला आहे. दान कशाला म्हणतात, दानाचे काय प्रकार आहेत, कसं आहे, म्हणजेच या प्रत्येक गोष्टींचं तितकं महत्व आहे जीवनामध्ये. आणि म्हणून यज्ञामध्ये ऋषींनी काय सांगितलंय, ऋषीमुनींनी यज्ञामध्ये ही दान संकल्पना ठेवलेली. दानाशिवाय यज्ञ हा होणार नाहीये. पण मग ते कशाचं दान करायचंय, कोणत्या गोष्टी द्यायच्या, याचा विचार झाला पाहिजे. यज्ञामध्ये दान करायचं म्हणजे काय, सोनं नाणं देत राहायचं का, पैसा अडका देत राहायचं का, कोणत्या गोष्टीचं दान मला करायचंय, हा विचार आपण केला पाहिजे. आणि ते जर देत नसेल मी, कारण आधीच कसं आहे या जगामध्ये सगळ्या या गोष्टी दुर्लभ आहेत. ते काय म्हणतात की अर्थी प्रश्न कृतौ लोके सुलभौ तौ गृहे गृहे दाता चोत्तरदश्चैव दुर्लभौ पुरुषौ भुवि, असं ते म्हणतात की अर्थी प्रश्न कृतो लोके सुलभौ तौ गृहे गृहे दाता चोत्तरदश्चैव दुर्लभौ पुरुषौ भुवि. अशी ही दोन्ही माणसं या पृथ्वी तलावरती दुर्लभ आहेत. कोणकोणती? या जगामध्ये याचक आणि प्रश्नकर्ता नाही का, ते पहिले सांगतात अर्थी प्रश्नकृतौ लोके सुलभौ तौ गृहे गृहे. प्रत्येक घराघरामध्ये या दोन्ही गोष्टी सुलभ आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सहज मिळतात या गोष्टी. सुलभ सुलभ म्हणजे ज्या सहज मिळतात. कोणकोणत्या? अर्थी आणि प्रश्नकृतौ. म्हणजे अर्थी म्हणजेच याचक, अर्थना करणारा, याचना करणारा याचक, आणि दुसरी गोष्ट काय, प्रश्नकर्ता, प्रश्नकृतौ म्हणजे याचना करणारा आणि प्रश्न करणारा. हे दोन्ही लोक घरोघरी सुलभ आहेत, प्रत्येक ठिकाणी सुलभ आहेत. कारण प्रश्न प्रत्येकाला पडत असतात आणि याचना हा प्रत्येक जण करत असतो समाजातला, प्रत्येक घरामध्ये बघा. पण पुढे काय म्हणताय ते, दाता चोत्तरदश्चैव दुर्लभौ पुरुषौ भुवि. पण दाता आणि प्रश्नांची उत्तरं देणारा, दाता आणि प्रश्नांची उत्तरं देणारा, हे दोघेही या जगामध्ये काय आहेत, दुर्लभौ पुरुषौ भुवि. या संपूर्ण पृथ्वी तलावरती अगदी दुर्लभ असे हे दोन्ही लोक आहेत. नाही का, या दुनियेमध्ये याचक या जगामध्ये याचक आणि प्रश्नकर्ता हे दोन्ही प्रत्येक घरात सुलभ आहेत. पण याचकांसाठी असलेला दाता आणि प्रश्न करणाऱ्यांसाठी असलेला उत्तर देणारा हे मात्र या जगामध्ये खूप दुर्लभ आहेत. प्रश्नांची उत्तरं देणारा हे या जगामध्ये खूप दुर्लभ आहेत, हे दोन्ही लोक नाही का. म्हणून तर ते आपण पाहिलं काल, दाता भवति वानवा शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडित वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. दाता होईल का नाही ही शंका आहे. कारण का, तो इतका दुर्लभ आहे. होईल का नाही ही शंका आहे, म्हणून तर तो दुर्लभ आहे. आणि मग असं दान जो करत आहे, असं दान ज्याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे, त्याला दाता म्हटलेलं आहे. आणि ते दानम, यज्ञामध्ये ते दानम आलं पाहिजे. खूप मोठा विचार हा यज्ञामध्ये दानाचा, म्हणजे फक्त दानाचाच नाही प्रत्येक गोष्टीचा. पण आपण काय ते उगाच जास्त लांबायला नको, परत ते कंटाळवाणं वाटायला नको. मला तर उलट बोलावं वाटतं, ह्या प्रत्येक गोष्टीवरती अजून सांगावं वाटतं. पण काय कुठंतरी ते ऐकणाऱ्यांची पण सहनशीलता बघावी लागते, कुठंतरी ऐकणाऱ्यांचं पण
मन सांभाळावं लागतं. हो बाबा, आपण एवढा दिवस एक विषय चालवला तर काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघायला लागतात. त्याच्यामुळे आपलं थोडक्यात थोडक्यात फक्त विहंगावलोकन या गोष्टींचं चाललेलं आहे. बाकी सगळेजण आपण अभ्यास करूयात प्रत्येक जण याचा, नाही का. बघूया दान काय आहे, यज्ञातलं दान दानम. उद्या पुन्हा भेटू, त्यावेळेस पुन्हा पुढचं बघूया.